हुकूमत के खिलाफ बगावत करते हुए वंचित बहुजन आघाड़ी का झंडा बुलंद करने वाले नौमुंतखब तंटा मुक्ति कमेटी के सदर शेख असलम और वंचित बहुजन आघाड़ी के वाडेगांव सर्कल के सदर अब्दुल सत्तार को वंचित बहुजन आघाड़ी नांदेड़ जुनूब असम्बली हलक़े के नामजद उम्मीदवार फारूक अहमद की जानिब से पार्टी की तरफ से शानदार इस्तकबालिया दिया गया और उन्हें मुबारकबाद पेश की गई और उनकी कारकर्दगी के लिए नेक ख्वाहिशात का इजहार किया गया। इस मौके पर फारूक अहमद, विनायक गजबारे, नांदेड़ जुनूब देही सदर विनायक गजबारे, वाडेगांव सदर शेख अब्दुल सत्तार, वाडेगांव तंटा मुक्ति के नौमुंतखब सदर शेख असलम भाई, नज़ीर खान, मधुकर गजबारे, वेंकट मामा गजबारे, तौफीक शेख, फिरोज़ खान, शेख अनवर, सोहेल खान प्रकाश वाटवे, अब्दुल अजीम, शेख ज़ुबैर, सैयद नूर और दीगर मोअज़्ज़िज़ अफराद मौजूद थे। पार्टी क़यादत ने इस तक़रीब में नौजवानों को मुतहरिक रहने और पार्टी की कामयाबी के लिए सरगर्म किरदार अदा करने की अपील की ताकि वंचित बहुजन आघाड़ी नांदेड़ के इंतखाबी मैदान में नुमाया कामयाबी हासिल कर सके। आमच्या वाजेगावच्या सर्व नागरिकांना हे तंटामुक्तीचं काय प्रकरण होतं काय नाही हे आम्हाला आतापर्यंत त्याने ग्रामपंचायतनं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सुधरू दिलं नाही आणि जेव्हा आम्हाला फारूक साहेबांचा आणि गजबारे साहेबांचा सपोर्ट झाला त्यांच्या बळावर आम्ही दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतो। आज त्यांचा त्या काळ त्याचा बदललेला आहे आणि त्याची हुकुमशाही आम्ही आज बंद केली या साहेबांच्या आणि आमच्या वंचितच्या कार्यकर्त्याच्या सपोर्टमुळं आणि सर्कल शाखेच्या सर्व कार्यकर्त्याच्या आणि आमचे अध्यक्ष सत्तारभाई यांना आम्ही सपोर्ट करून आज त्या वाजेगावचा कायापालट केला आणि लोकांना दाखवून दिलं की ही हुकुमशाही ज्या दिवस चालणार नाही, लोकशाहीचा पिरियड आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांनी सगळ्याला महत्त्व दिलं पाहिजे होतं, मग त्याने आम्हाला तसं महत्त्व दिलं नाही। आम्ही त्यांचा काळ त्यांना आम्ही दाखवून दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोणतीही निवडणूक विधानसभा असो, ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद असो कोणत्याही प्रकरणामध्ये आम्ही वंचितला पुरेपूर साथ देणार आहोत। वंचितकडून उमेदवार आम्ही निवडून देणार आहोत एवढे आम्ही तुम्हाला शाश्वती देतो।